धन्यवाद सर. किशोर आयर सरांचं कायमच मी काम बघत आलेलं आहे. माय स्टाईल कंपनीच्या माध्यमातून आज या ठिकाणी सीओ हजर आहेत कैलाश भट्टड. 2 मिनिटं चर्चा केली की भट्टड परिवार म्हणजे माझा कुटुंबातला परिवार आहे. कारण संदीप भट्टड म्हणून माझा मित्र आहे आणि ते ओझरला असतात आणि त्यांचा बोरवेलचा व्यवसाय. म्हणजे मी माहेश्वरी म्हटलं, माझे गुरुसुद्धा राठी आहे, तेही माहेश्वरी आहेत. म्हणजे माहेश्वरी परिवाराशी मी अतिशय जवळ जोडलेलो आहे. इतकं मोठं कंपनीचं या ठिकाणी काम बघून माझ्याबरोबर देवानंदजी बिरारी आलेले आहेत, मनोहरजी बोराडे आहेत, संजय भांबरे आहेत, आमचे बंधू आहेत, हेमंत बडगुजर, आमच्या वहिनी लताताई बडगुजर ह्या कंपनीमध्ये अनेक वर्षापासून कार्यरत आहेत, काम करत आहेत. आणि आता लवकरच आम्ही किशोर सरांना भारतीय जनता पार्टीमध्ये घेणार आहोत आणि त्यांना मोठी जबाबदारी देणार आहोत. कारण तुमच्या कार्यक्रमाला मी दादासाहेब गायकवाडला पण आलो होतो. तुमच्या कार्यक्रमाला मी मटाले मंगल कार्यालयामध्ये पहिला कार्यक्रम झाला होता, मला असं वाटतं 2007-08ला. आणि कालिदासला आपला दादासाहेब गायकवाडला झाला असेल, आता आठवत नाही, 12-13ला होता का 15ला होता माहिती, 3 वर्षापूर्वी, म्हणजे 21-22ला असेल. त्या कार्यक्रमाला मी हजेरी लावली. पण तुम्ही सर्वजण एकत्र टीम म्हणून जेव्हा हे काम करतात आणि कंपनीला ठराविक उंचीवर घेऊन जातात, तर तुमचं योगदान कंपनीसुद्धा विसरणार नाही. आणि तुम्ही दिलेला वेळ, तुम्ही केलेली मेहनत, तुमच्या कुटुंबाची झालेली प्रगती, ते पण विसरता येणार नाही. कारण तुमच्या कुटुंबाची प्रगती जर एखाद्या व्यवसायामुळे होत असेल, एखाद्या कंपनीच्या प्रॉडक्टमुळे होत असेल, तर ती कंपनी आपल्याला देवास्वरूप मानावी लागेल. आणि निश्चितपणाने आणि आपण आपली संस्कृती आहे की ज्या व्यक्तीमुळे आपली प्रगती झाली असेल, ज्या कंपनीमुळे आपली प्रगती झाली असेल, तर तिचं ऋणनिर्देश करणं ही आपली जबाबदारी आहे. आज तुम्ही मेळाव्यामध्ये आले, सर्वजण नाशिक शहरामध्ये आले. आधी तर दादासाहेब गायकवाड बुक केलेलं होतं. सर बोललेत मला, किशोर सर बोललेत की आमचा प्रोग्राम फार मोठ्या प्रमाणावर आहे आणि तिथं ते जागा आम्हाला अपूर्ण पडेल. मी म्हटलं सर ठक्कर डोम घ्या. त्यांनी तात्काळ त्या विनंतीचा मान दिला आणि ठक्कर डोम घेतलं. आणि त्यांच्यासाठी मी आज ॲक्च्युली बाहेरगावी जाणार होतो, पण फक्त तुमच्या विनंतीला आणि आमच्या बंधूंच्या विनंतीला मान देऊन मी आज या ठिकाणी थांबलो आहे. नाही तर आमचं शेड्यूल होतं, पण अचानक मी सांगितलं की नाही, त्यांना शब्द दिला आपण या कार्यक्रमाला आपण गेलं पाहिजे. म्हणून आज या कार्यक्रमाला आम्ही 12 वाजेपासून आम्ही सर्वजण बरोबर आहोत. आणि त्यांना एकच सांगितलं, 2-2:15ला आम्हाला जायचं आहे, आपल्याला जायचं आहे कार्यक्रमाला. त्यांनाही माहीत नव्हतं काय कार्यक्रम आहे, परंतु तुम्ही इतक्या आदरातिथ्याने या ठिकाणी बोललं, माझा मान सन्मान केला आणि कंपनीच्या प्रगतीसाठी तुम्ही अहोरात्र प्रयत्न करतायत. तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू भाऊ, थँक्यू. तुमच्या शुभेच्छा ज्या पद्धतीने आम्हाला दिल्यात, आम्ही नक्कीच आमच्या लाईफमध्ये आणि माय लाईफमध्ये ग्रोथ करू आणि तुमचं सहकार्य आम्हाला टाईम टू टाईम, लाईफ टाईम असंच लाभो हीच ईश्वर त्यांनी प्रार्थना. थँक्यू भाऊ, थँक्यू, 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 थँक्यू. थँक्यू सर. हो, जाऊ द्या ना एकदा.